1 वाटी कोलम तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. यामध्ये पाणी घालून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवू. कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ. कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालू. उभा चिरलेला कांदा घालू. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर चिरलेला टोमॅटो घालू. त्याचबरोबर तयार केलेलं वाटण घालू. वाटण चांगलं परतून झाल्यानंतर थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ आणि यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू. तांदूळ चांगला मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी गरम पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा झटपट कोथिंबीरचं वाटण घालून मसाले भात तयार झालेला आहे. गरम गरम खायला तर एक नंबर लागतो. डाळीच्या आमटीसोबत किंवा वरणासोबत खायला सुद्धा मस्त लागतो. तर नक्की एकदा करून बघा.